नमस्कार मित्रांनो, आजचा विषय फार महत्वाचा आहे। तो विषय असा आहे की माणसाचा स्वभाव सजोड असला पाहिजे। माणसाच्या आयुष्यामध्ये काय घडेल हे वेळ सांगते किंवा वेळ ठरवते आणि त्याचप्रमाणे आयुष्यात कोण आपल्या जीवनात येईल हे माणसाचं मन ठरवत असते। परंतु आयुष्यभर जर आपल्यासोबत कोणाला ठेवायचं असेल तर त्यासाठी आपला स्वभाव जो आहे हा फार सजोड असला पाहिजे, कारण स्वभावावरच बऱ्याचशा बाबी अवलंबून असतात। म्हणून माणसाचा स्वभाव हा कसा असला पाहिजे, पारदर्शक असला पाहिजे। मनात कोणत्याही कुलुषित भावना, द्वेष भावना, राग, मत्सर, लोभ हे काहीही ठेवू नका, कारण जन्मापासून मरेपर्यंत एक निश्चित आहे, सगळं त्रिकालबाधित सत्य एक गोष्ट आहे, ते म्हणजे मृत्यू। आणि मृत्यू हा अटळ आहे आणि त्यामुळे एक दिवस जसं आपण जन्माला आलो तसं एक दिवस आपण जाणार आहोत, हे 100% सत्य आहे। हे 100% सत्य असूनही माणूस अहंकारात जगतो, लोकांना तुच्छ समजतो आणि दुसऱ्याला हीन समजतो, स्वतः फार श्रेष्ठ समजतो। वास्तविक पाहता एक दिवस आपल्याला जाणंच आहे। म्हणून आपला जो स्वभाव आहे हा स्वभाव फार मनमिळावू असला पाहिजे। अहंकार अजिबात नको, द्वेष, मत्सर, राग हा काहीही मनात ठेवू नका, कारण आपल्यासोबत काहीही येणार नाही। तुम्ही कितीही पैसे कमावा, कितीही संपत्ती ठेवा, जर तुमचं अपत्य जर किंवा ते जर नालायक असेल तर तुमच्या संपत्तीला काहीही किंमत राहत नाही। म्हणून जास्त संपत्तीमध्ये गुंतून राहू नका, जास्त संपत्ती कमावू नका। जेवढी आवश्यक आहे तेवढीच आपल्या संततीसाठी ठेवा। त्यांचं शिक्षण, नोकरी, त्यांचा धंदा, व्यवसाय एवढं त्याला करून द्या, परंतु गडगंज संपत्ती न ठेवता आपला स्वभाव चांगला ठेवा। गरीब लोकांशी चांगलं प्रेमानं राहा, कारण त्यांचा आशीर्वाद खूप लागत असतो। आणि म्हणून आपण काय करायचं, कोणाचंही मन न दुखवता आपण आपलं आयुष्य चांगलं जगलं पाहिजे, दुसऱ्याला ते जगू दिलं पाहिजे। महावीर म्हणतात, जगा आणि जगू द्या, हा फार शांतीचा मार्ग त्या वर्धमान महावीर यांनी स्वीकारलेला होता। आणि म्हणूनच आपण काय केलं पाहिजे की आपला जो स्वभाव आहे हा फार नितळ पाण्यासारखा असला पाहिजे। धन्यवाद।